आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे। तसं पाहिलं तर आज कोणती निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात। आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या। हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री, ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉल वरती बोलतायत ते। आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत। या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही। फक्त एकच विषय की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे। लगेच आम्हाला विचारतात काय हो, निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात। कारण मोदींनी पाहिले मत चोरी करता येते, पण माणसं चोरता येत नाहीत, मन चोरता येत नाहीत। ही मन आता पेटलेली आहेत, पिसळलेली आहेत। ही ठिणगी जागती ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे। आणि या मंत्र्यांनी किंवा अजूनही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ येत आहेत की आता हे भोंदुत्व स्वीकारणारे सगळे अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत। त्यांचे व्हिडिओ करा आणि पोस्ट करा, जिथे सापडतील तिकडे त्यांना खरं हिंदुत्व शिकवा, राष्ट्रभक्ती शिकवा। असो, जास्त भाषण करण्याची वेळ नाही, कारण कधी कधी शब्दांपेक्षा कृती ही जास्त महत्वाची ठरते। आणि खरोखर या तरुणांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी देशाच्या इतिहासामधलं एक सुवर्ण पान लिहिलेलं आहात। तुमच्या शक्तीची, तुमच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये केल्याशिवाय कोणी राहणार नाही। मी तुम्हाला परत एकदा वंदन करतो। फक्त आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका। देशाची शक्ती काय असते हे दाखवून दिलेले त्या देशाला पुन्हा कोणालाही कमजोर करू देऊ नका। सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझी सर्वांना आपल्याला नम्र विनंती आहे की राष्ट्रगीत झाल्यानंतर इथे अनेक महिला मुली सगळे आलेले आहेत। इथे जाताना सर्वांची काळजी घेऊन आपण निघावं एवढंच आपल्याला सांगतोय। मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं।
मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर एक साथ. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. भारत माता की. उद्धवजी ठाकरे साहब आगे बढ़ो. राज साहब ठाकरे जी आगे बढ़ो. भारत माता की. वंदे वंदे वंदे. आदित्य ठाकरे अमित ठाकरे जी आगे बढ़ो. जय भवानी. जय भवानी. तर एका झुरळानं हुकुमशहाला नमवलंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मतचोरी करता येतात मन नाही. तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्ण पान लिहिलेलं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेत. भारत माता की जय 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 भवानी. वॉल्यूम. वेगळं वातावरण पाहायला मिळते. तरुणाई या ठिकाणी जमलेली आहे. बघा या ठिकाणी मेलडी वाटली जाते. कळलं. परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की हा नीटच्या परीक्षा पेपर फुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी आता त्यांची फक्त कुठे नावं वाचून दाखवणार आहे. प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगड़े गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणु मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतिन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, बेंटी यनंथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केल्या. आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे,
तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. तसं पाहिलं तर आज कोणती निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात. आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे.